सर इथपर्यंत स्क्रिप्ट लिहिली आहे, पण पुढं काही सुचत नाही. लास्ट सीन कोणता होता? लास्ट सीन असा आहे की 2 मोठे सेलिब्रिटी मिळून एका छोट्या सेलिब्रिटी सोबत भांडण करतात. आता असं ठेवा, दुसऱ्या दिवशी ते 2 मोठे सेलिब्रिटी एकमेकांसोबत भांडण करतील. वा सर, काय डोकं आहे तुमचं. TRP डायरेक्ट अशी हवेत. वा सर वा. ही आपली कमालच, आपण लिहितोच असं. यस, इट्स फेक. ऐकू येऊ द्या बिग बॉसची कमांड. क्रिंज इट्स बॅक. यांच्या ऍडवरनच कळून येते लोकांची मेंटॅलिटी कोणत्या लेवलची. म्हणजे लोकांना मेल्यानंतर पण दुसऱ्यांचे भांडणच पाहिजे, दुसऱ्यांच्या आयुष्यात लागलेल्या काड्याच पाहिजे आहेत. वा, या सगळ्यांचा आपण एक एक करून हिशोब घेऊ. तोपर्यंत इंट्रो लाव रे. जर तुम्ही नॉर्मल मनुष्य असाल तर तुम्हाला माहितीच असेल की बिग बॉस मराठीचा सीझन 3 येतोय. आणि जर तुम्हाला हे जर नसेल माहिती, तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. या जगाच्या एका डार्क साईडपासून तुम्ही खूप लांब राहू राहिले. बिग बॉस हा असा शो आहे जिथं ते लोक जातात ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये फेम, राडा आणि कॉन्ट्रोवर्सी भरून भरून पाहिजे असते. मी असं पण ऐकलेलं आहे की बिग बॉसमध्ये जे जाता ते जाण्याच्या आधी बिग बॉसचा अभ्यास करून जाता. म्हणूनच म्हणता, जर लहानपणी अभ्यास केला असता तर ही वेळ आली नसती. बिग बॉस 1चे जे विनर आहे मेघा धाडे, तिचं असं म्हणणं आहे तिने बिग बॉसचा खूप अभ्यास केला होता याच्या आधी. पेपराचा कोणी अभ्यास करत नाही लवकर, बिग बॉसचा अभ्यास करू राहिले. तुमच्या आयुष्यामध्ये अशी काय मजबुरी आली तुम्हाला बिग बॉसचा अभ्यास करायला लागतोय? याला माझ्यासारखं कोणी असतं म्हटलं असतं चला बिग बॉसमध्ये गेलो असतो, मजा केली असती, मजा करून परत आलो असतो. पण अभ्यास करू राहिले. एवढ्या लेवलचं सिरियसनेस का बरं आणताय तुम्ही? बिग बॉस पाहणाऱ्या प्रत्येकाचं एक स्वप्न राहतं, त्यांना बिग बॉसमध्ये जायचं राहतं. माझा असा प्रश्न आहे, का अशी काय मजबुरी आली तुम्हाला बिग बॉसमध्ये जायची हौस आहे? अरे ती फेम काही कामाची नाही. यांना वाटतं ती फेम खूप चांगली, यांना कूल बनवू राहिली. नाही, ज्या लोकांना थोडीशी अक्कल आहे त्यांना माहिती आहे बिग बॉसमध्ये जाणाऱ्यांना अक्कल नाही. बिग बॉसमध्ये बेसिकली 3 प्रकारचे लोक जातात. 1 नंबर, ज्यांचं करिअर संपुष्टात आलेलं आहे, म्हणजे ज्यांच्याकडं आता शेवटची उमेद बिग बॉसच उरलेलं आहे. 2ऱ्या नंबरचे लोक, ते लोक ज्यांच्या नावाच्या आजूबाजूला कॉन्ट्रोवर्सी चालू असते किंवा त्यांच्या नावाच्या भोवती फेम असते. उदाहरणार्थ हिंदुस्थानी भाऊ, राखी सावंत, ढेंचॅक पूजा, यांचा काही संबंधच नाही बिग बॉसमध्ये, तरी पण हे आले. का बरं? TRP. 3ऱ्या नंबरचे लोक, ते म्हणजे सिरियलमधल्या यांच्या हिरोईन. का बरं? सिरियलवाले ऑडियन्स ग्रॅब करण्यासाठी, म्हणजे सोनी म्युझिक व्ह्यूज आणि रीचसाठी आणि बिग बॉस TRPसाठी काहीही करू शकतं. बिग बॉस हिंदीमध्ये यांनी कॉमन लोकांना पण आणण्याचा प्रयत्न केला, पण त्या कॉमन लोकांना तेवढीच इज्जत भेटली जेवढी मला माझ्या मित्रांकडून घरच्याकडून भेटली, अर्थात 0. हा बिग बॉसचा पॅटर्न ज्यांनी पण बनवलाय तो एकदम हुशार माणूस आहे. म्हणजे हेच पा, त्यांनी कॉन्ट्रोवर्शियल लोकांना घेऊन सोशल मीडियावरची ऑडियन्स ग्रॅब केली, सिरियलमधल्या हिरोईनींना घेऊन त्यांनी सिरियलवाली ऑडियन्स ग्रॅब केली, आणि फ्लॉप सेलिब्रिटीजला शोमध्ये घेऊन यांनी त्यांची जुनी ऑडियन्स ग्रॅब केली. जे पण लोक हे कंटेस्टंट निवडतात ते 1 नंबरचे शकुनी मामा आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, सगळ्यांनाच माहिती, पण काही असतात एकदम रेअर डायमंड, त्यांच्यासाठी सांगतो. बिग बॉस असा कार्यक्रम आहे जिथं लोकांना 100 दिवस कोंडलं जातं. त्यांच्याकडे मोबाईल पण नसतो, त्यांना फक्त एकच काम राहतं, जायचं, खायचं, प्यायचं, भांडायचं, निघून यायचं. बिग बॉस पाहणारे ऑडियन्स पण वेगवेगळ्या प्रकारचे राहतात. म्हणजे काही यांचं रोजचं राहणीमान पाहण्यासाठी पाहतं, म्हणजे यांना टीव्हीवर ब्लॉग पाहिजे. काही राहता हे पाहण्यासाठी बिग बॉस पाहता की हे लोक बिना मोबाईलचे जाऊच कसं काय राहिले. मी पण त्यासाठीच बिग बॉस पाहणं सुरू केलं होतं. आणि काही राहता अल्ट्रा लेजेंड्स, ज्यांना फक्त भांडणच पाहण्यामध्ये इंटरेस्ट राहतो. त्याच लोकांमुळे बिग बॉस चालू आहे. इथं टिकून राहण्यासाठी तुम्हाला आठवड्यामध्ये कमीत कमी 10-15 युद्ध, 2-3 महायुद्ध, स्वादानुसार 1-2 लफडी, 3-4 टास्क, आणि सगळ्यात मेन म्हणजे इज्जतीचा फालुदा करता आला पाहिजे. बिग बॉसमध्ये जो पण माणूस शांत राहिले, नीट माणूस म्हणून राहिले, तिथं इतिहास गवाह आहे तो माणूस दरवेळेस पहिल्या आठवड्यात बाहेर केलेला आहे. यस, इट्स फेक.
मला त्या लोकांवर दया येते ज्यांना वाटतं बिग बॉस रिअल आहे, ज्यांना वाटतं महेश मांजरेकर आणि सलमान खान जे विकेंडच्या वारला येऊन बोलता ते खरं असतं, म्हणजे ते स्वतःहून बिग बॉस पाहतात मग त्याच्यावर जज करतात. त्यांना आधीच सांगून ठेवलेलं राहतं की हे बोलायचं आहे, कारण त्या लोकांना वेळच नसतो की ते बिग बॉस पाहतील, बिग बॉस सारखा कार्यक्रम पाहतील, नसतो त्यांना वेळ. त्यांना ऑलरेडी सांगून ठेवलेलं राहतं येऊन याला बोलायचं आहे. आणि मला त्या लोकांचं वाईट वाटतं ज्यांना वाटतं हा महेश मांजरेकर ह्या माणसाला गागला म्हणजे हा चुकीचा आहे, याला चांगलं म्हटलं म्हणजे हा बरोबर आहे. दॅट्स ऑल स्क्रिप्टेड. हा व्हिडिओ एडिट करताना मला आठवलं एक मेन पॉईंट राहून गेला शूट करताना, तो म्हणजे बिग बॉस स्क्रिप्टेड नसतं. हा म्हणजे ते स्क्रिप्टेड असतं पण ते स्क्रिप्टेड नसतं. अरे कहना क्या चाहते हो? म्हणजे त्यांची स्टोरी लाईन स्क्रिप्टेड राहते पण त्यांना जे डायलॉग बोलायचे, जे ॲक्शन करायचे, भांडणं करायचे ते स्क्रिप्टेड नसतं. म्हणजे बेसिकली हे थोडंसं स्क्रिप्टेड राहतं. सगळीकडे सगळं तर चांगलं चाललंय की माणसं अगदी पुण्या गोविंदानं नांदतायत. 2 वर्ष छान राहत. हां खरं आहे. यांना लोक शांततेत जगू राहिले ते पाहत नाही. करा राडे काही म्हणा, पण या बिग बॉसच्या प्रोमोवरनं दिसून येतं त्यांचं ह्यावेळेचा बजेट वाढलेलं आहे आणि वाढत्या बजेटनुसार यांचा क्रेंज पण वाढलेला असेल, राडे पण वाढलेले असतील अर्थातच. बिग बॉस फक्त बिग बॉसच नाही आहे, बिग बॉसमध्ये खूप वेगवेगळ्या शोचं एक मिश्रण केलेलं आहे. म्हणजे बिग बॉस कधी स्प्लिट्सविला बनून जातं, बिग बॉस कधी रोडीज बनून जातं, बिग बॉस कधी खतरों के खिलाडी बनून जातं. बेसिकली बिग बॉस इज मल्टी टॅलेंटेड. प्रत्येकाला शाळेत हे शिकवलं पाहिजे, बेटा बिग बॉस सारखा मल्टी टॅलेंटेड बन. हे एवढे सगळे व्हेरिएशन्स हे टाकता वेगवेगळ्या प्रकारचे ऑडियन्स ग्रॅब करण्यासाठी. का बरं? TRP साठी. बिग बॉस हिंदी आणि बिग बॉस मराठीमध्ये बजेटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे बिग बॉस हिंदीच्या एका एपिसोडचा खर्च 11 करोड राहतो, तेवढ्यामध्ये बिग बॉस मराठीचा पूर्ण सीझन चालत असेल काय माहीत. पण काही म्हणा, बिग बॉस मराठी हे बिग बॉस हिंदीपेक्षा क्वालिटीमध्ये तर लई पटीने चांगलं आहे. म्हणजे याच्यात क्रेंज एकदम कमी आहे, हिंदीपेक्षा तर लईच कमी क्रेंज आहे. आणि बिग बॉस हिंदीचा मी एकच एपिसोड पाहिला होता, त्याच्यानंतर सोडून दिलं. नाही पाहू शकत मी असं बेकार, एवढा बेकार सीन मी नाही पाहू शकत. आणि बिग बॉस मराठीचा मी एक पण एपिसोड सोडला नाही आहे. हां खरं आहे हे, कारण आपण इंडियन आहे आणि इंडियन लोकांना दुसऱ्यांच्या भांडणं पाण्यामध्ये लई इंटरेस्ट राहतो. मी काय म्हणतो, आपण ना 19 तारखेपासून ना खालीच झोपत जाऊ. हां मी पण तेच म्हणणार होतो, 19 तारखेपासून आपण हॉलमध्येच झोपू, TVच्या समोरच डायरेक्ट. हा आता किती दिवसांनी TVवर काहीतरी चांगलं लागू राहिलं आहे, पाहायला पण मजा येईल. हा ना बरोबर आहे. आता अर्धा सीझन उरला आहे, त्या अर्धा सीझनमध्ये पण लय मजा येईल. हां अर्धा सीझन कधी संपला? हां आता अर्धा सीझन आता झाला होता. मी तर डायरेक्ट 2 वर्ष आधी पाहिलं होतं, तेव्हा दुसरा सीझन संपला. 2 मिनटं, तुम्ही कसलं बोलताय? बिग बॉस, मी IPLचं बोलतोय. काही नाही, घरामध्ये 19 तारखेनंतर फक्त बिग बॉस लागल, त्या टायमाला दुसरं काहीच लागणार नाही. नाही मला IPL पाहायची काही गरज नाही. तुला IPL पाहायची, तू शेजारच्यांच्या घरी जाऊन पाय, इथं थांबायचं नाही. पण मला IPL पाहायची होती. TVवर फक्त बिग बॉस लागल. मुंबई वर्सेस CSK. बिग बॉस मराठीचं सगळं चांगलं आहे. नाही काही चांगलं नाही, फक्त एंटरटेनिंग आहे तेवढंच चांगलं आहे. काही असो, आहे काहीतरी आहे ते. पण त्यांनी रिलीज डेट 19 सप्टेंबर का बरं ठेवली? त्याच दिवशी IPL पण आहे, त्याच दिवशी बिग बॉसचा पण प्रीमियर आहे. कोणी हा मुहूर्त काढला? ज्यांनी पण हा मुहूर्त काढला त्याच्यासोबत मला स्पेशल अशी भेट घ्यावं वाटते. का बरं? काय गरज होते 19 तारखेला एवढ्या तारखा पडेल? अरे कोणाकडनं मुहूर्त काढला यांनी? आता आमच्याकडं असं घरामध्येच बिग बॉस चालू होणार आहे, त्या दिवशी रिमोट कोणाकडं राहील? मला तर म्हणून राहिले डायरेक्ट निघून जाय घरातून, दुसऱ्या शेजारच्या घरी जाऊन मॅच पाय. इकडं मॅच नाही लागणार, इकडं बिग बॉस लागल. हां तर एंडला एवढंच सांगाल, 19 तारखेला प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत IPL पहा. कशाला बिग बॉस पाहता? ते IPL पहा, ते गरजेचं आहे. IPL गरजेची. हा आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. भाई तो शुरू होते खत्म हो यार. आणि एंडला एवढं सांगाल, कोणाला हेट करू नका. रोस्ट पाहिलं तर फक्त या एंटरटेनमेंट सारखा मजाक म्हणून घेत चला. #say no to toxicity नवीन हॅशटॅग मी काढला नाही, पण मी तो प्रमोट करतोय. का बरं काय माहिती करतोय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माहिती लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, सगळं करायचं. 1 लाईक
इज इक्वल टू 1% जस्टिस फॉर IPL. म्हणजे तुम्हाला याच्यावरनं लाईकचं एम पण कळलं असेल किती 100 लाईक करून टाका. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाकीचे व्हिडिओ पण चेक करा. सगळं इथं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आय बटनवर सगळीकडे सगळं चेक करून टाका. सबस्क्राईब करून टाका. टाटा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मला IPL पाहिजे. बिग बॉसमध्ये बेसिकली 3 प्रकारचे लोक जातात. पहिला प्रकार ज्यांचं करिअर बिग बॉसमध्ये बेसिकली 3 प्रकारचे लोक जातात. पहिला प्रकार ज्यांचं करिअर बिग बॉस पाहणारे ऑडियन्स पण वेगवेगळ्या टाईपची राहते. काही लोकांचं रोजचं राहणीमान पहा IPL काळाची गेलो विसरून करकट. आणि सेलिब्रिटी आणि फ्लॉप करकट.